या 3 दिवसाच्या प्रशिक्षण कार्यक्रमापैकी काल आपण 2 सत्र याच्यामध्ये घेतलेली आहेत. आज या ऑनलाईन प्रशिक्षणाचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिल्या सत्राला आपण आता सुरुवात करत आहोत. स्मार्ट प्रोजेक्ट ओरिएंटेशन अँड स्कोप या 3 दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये कोल्हापूर विभागातील सर्व नामनिर्देशित अधिकारी कर्मचारी यांचं रामेतीचे प्राचार्य माननीय उमेश पाटील सर, संपूर्ण रामेती परिवार यांच्या वतीनं मी शंकर माळी, सहाय्यक संचालक रामेती कोल्हापूर, आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे आजच्या या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये कोल्हापूर विभागातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या CBOजने, ज्या समुदाय आधारित संस्थांनी, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी, शेतकऱ्यांनी स्मार्ट प्रोजेक्टमध्ये कॉल फॉर प्रपोजलच्या माध्यमातून प्रपोजल सादर करून सहभाग नोंदवलेला आहे, या सर्व संस्थांच्या प्रवर्तकांना सुद्धा आजच्या या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केलेलं आहे. या संस्थांचे सुद्धा प्रतिनिधी आजच्या या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांचंही रामेती कोल्हापूरच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि आजचा जो विषय आहे कम्युनिटी प्रोक्युरमेंट, ज्याला समुदाय आधारित संस्थांसाठीची संपादन पद्धती आपण म्हणू, या घटकावरील मार्गदर्शनासाठी मी सुरुवात करतोय. मित्रांनो, आपण सर्व परिचित आहात, सगळ्यांना कल्पना आहे की एखादा उपक्रम चालवायचा म्हणल्यास किंवा एखादा कार्यक्रम सुरू करायचा म्हणल्यास, चालवायचा म्हणल्यास त्याच्यासाठी जी संस्था असते, जी व्यक्ती असते, त्या संस्थेसाठी, त्या व्यक्तीसाठी काही साधनं आवश्यक असतात. त्याचबरोबर काही कार्यपद्धतीचा सुद्धा अवलंब करावा लागतो. आणि त्या समुदाय आधारित संस्थेची, एखाद्या घटकाची अंमलबजावणी करत असताना, एखाद्या उपक्रमाची अंमलबजावणी करत असताना अनुसरावयाची कार्यपद्धती, लागणारं मनुष्यबळ, त्यासाठी त्या संस्थेनं स्वीकारलेली जी काही घटना आहे, त्या घटनेच्या अनुषंगानं काम करत असताना, त्याचबरोबर त्या संस्थेमध्ये त्या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी सहभागी झालेल्या सर्व सदस्यांना, सभासदांना, अध्यक्षांना काम करण्यासाठी पुरेशी जागा, त्याचं कार्यालय, त्यासाठीची सर्व यंत्रणा आणि त्यासाठीची साधनं उपलब्ध असणं आवश्यक आहे किंवा उपलब्ध करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. हा जो स्मार्ट प्रकल्प आहे, माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, या प्रकल्पामध्ये सहभागी झालेल्या ज्या समुदाय आधारित संस्था आहेत, त्या संस्थांना सुद्धा या पुढील कामकाज करत असताना त्यांचं कार्यालय स्थापित करणं, कार्यालयासाठी त्यांना काही आवश्यक गोष्टी लागतील, त्या गोष्टींचं संपादन करण्याची गरज आहे. तर हे संपादन करण्यासाठी कोणकोणती कार्यपद्धती नमूद केलेली आहे, त्या पद्धती, त्या संदर्भामध्ये आपण आज मार्गदर्शन घेणार आहोत. या समुदाय आधारित संस्थांच्या मार्फत कोणकोणतं संपादन करावं लागतं, केलं जातं, यामधले संपादनाचे प्रकार कोणकोणते आहेत आणि त्यासाठीची जी पद्धती आहे, जो दृष्टिकोन आहे, कोणते पर्याय आपल्याला स्वीकारले पाहिजेत, या संदर्भात आपण चर्चा करूयात. संपादनाच्या प्रकारापैकी पहिला जो प्रकार आहे वस्तू आणि उपकरणं. या समुदाय आधारित संस्थांना त्यांचं कामकाज करत असताना, प्रकल्पाची अंमलबजावणी करत असताना त्यांना काही वस्तू आणि उपकरणांची आवश्यकता असणार आहे. अशी कोणती उपकरणं आणि वस्तू या मध्ये समाविष्ट होणार आहे? यासाठी काही फार्म मशिनरी असेल,
ज्याच्यामध्ये ट्रॅक्टर, पॉवर टिलर, त्याचबरोबर काही शेती उपयोगी साहित्य यंत्र लागतील, उत्पादन तंत्रज्ञान आधारित वस्तू आणि उपकरणं लागतील. त्याच्यामध्ये स्प्रे पंप असेल, डस्टर असेल, स्प्रेयर्स असतील, काढणी पश्चात हाताळणी यंत्र असतील, ज्याच्यामध्ये हार्वेस्टर्स असतील, धान्य सफाई आणि निवडण्यासाठीची उपकरणं असतील, ज्या ठिकाणी ग्रेन सेपरेटर्स असतील, विनोवर्स असतील, फळे आणि पालेभाज्यांची प्राथमिक प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असणारी उपकरणं, उत्पादित मालाची वाहतूक करण्यासाठी शेतकऱ्याच्या शेतापासून वेअरहाऊस पर्यंत, वेअरहाऊस पासून पुढं विक्रेत्यापर्यंत वाहतूक करण्यासाठी काही रेफ्रिजरेटेड व्हॅनची आवश्यकता पडेल. त्याचबरोबर प्रक्रियादार असेल किंवा MEP मध्ये एखादा प्रकल्प असेल तर त्यांनी निवडलेल्या पिकांच्या आयात लागवडीच्या मालाची आयात करण्यासाठीची काही व्हॅन्स असतील. कार्यालयीन कामकाजासाठी आवश्यक संगणक आणि छोटे सॉफ्टवेअर लागतील. याबाबतचे सर्व जे काही बाबी आहेत, या सर्व बाबींचा या वस्तू आणि उपकरणामध्ये समावेश होतो. त्याचबरोबर काही प्रकल्पांमध्ये बांधकामाची आवश्यकता असेल. यामध्ये काही नागरी प्रकल्प सुद्धा आहेत, ज्यामध्ये पुणे महानगरपालिकेचा समावेश आहे. त्या ठिकाणी सुद्धा या प्रकल्पाच्या अनुषंगानं काही गोदामाचं बांधकाम करावायचं असेल, पॅक हाऊसचं नूतनीकरण करायची गरज असेल, शीतगृह बांधायचे असतील, अशा पद्धतीची सुद्धा कामं यामध्ये सहभागी आहेत. त्याचबरोबर या CBOंना काही ठिकाणी सल्लागारांची सेवा घ्यावी लागणार आहे. आणि मग ही सल्लागारांची सेवा घेत असताना कोणकोणत्या बाबीसाठी सल्ला घ्यावा लागणार आहे, यासाठी काही प्रकल्प आराखडे तयार करावे लागणार आहेत. काही प्रकल्पाचं मॉनिटरिंग करण्यासाठी सुद्धा काही तज्ज्ञ सल्लागारांची गरज भासणार आहे. त्याचबरोबर या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी विभाग स्तरावर आणि जिल्हा स्तरावर जे अंमलबजावणी कक्ष आहे, त्या अंमलबजावणी कक्षाने तयार केलेले जे काही पॅनल्स आहेत, या पॅनलच्या यादीतील काही स्थापत्य, कृषी अभियांत्रिकी संबंधित सल्लागार असतील, त्यांची निवड या CBOंना करायची आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी वाहतुकीच्या संदर्भामध्ये सुद्धा सेवा या CBOंना घ्यावी लागणार आहे. मग ह्या विविध सेवा, वस्तू, उपकरणं, संस्था, सल्लागार या सगळ्यांच्या सेवा कशा पद्धतीने घेता येतील, तर या सर्वांसाठी या CBOंच्या वतीनं, CBOंच्या मार्फत स्थानिक निविदासाठी निमंत्रण देणं गरजेचं आहे. त्या CBOला ज्या प्रकारची सेवा, ज्या वस्तूंची खरेदी करायची आहे, ज्या उपकरणांची खरेदी करायची आहे, त्याच्यासाठी स्थानिक स्तरावरून स्थानिक निविदा मागवणं आवश्यक आहे. त्याचबरोबर दरपत्रक मागवण्यासाठी सुद्धा त्यांना कार्यवाही करणं गरजेचं आहे. यामध्ये काही वस्तू असू शकतात की ज्यांची थेट खरेदी सुद्धा करता येण्यासारखी आहे. तर यासाठीची कार्यपद्धती काय असणार आहे ते आपण पाहणार आहोत. या संपादनासाठी जागतिक बँकेनं, आपणा सर्वांना परिचित आहे, आपण सगळ्यांना कल्पना आहे, हा जो स्मार्ट प्रकल्प आहे, तो स्मार्ट प्रकल्पाची अंमलबजावणी ही जागतिक बँकेनं कर्जाच्या स्वरूपामध्ये राज्य शासनाला दिलेल्या वित्तीय उपलब्धीच्या माध्यमातून केली जाणार आहे. आणि जेव्हा जागतिक बँकेकडून आपण कर्ज स्वरूपामध्ये काही निधी प्राप्त करतो किंवा त्याच्या माध्यमातून काही प्रकल्प राबवत असतो, त्यासाठी जागतिक बँकेचे काही नियम असतात. त्या नियमांची आपल्याला अंमलबजावणी करणं, त्याचं पालन करणं गरजेचं राहतं. मग या वस्तूंचं संपादन करण्यासाठी जागतिक बँकेचे काही नियम आहेत का, तर त्या संदर्भात आपण चर्चा करूयात. स्मार्ट प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगानं जागतिक बँकेसोबत केलेल्या आर्थिक करारानुसार या वस्तूंच्या संपादनासंबंधित काही तरतुदी कलम 1 आणि कलम 3 नुसार लागू केलेल्या आहेत.
काय आहेत या तरतुदी? तर जागतिक बँक अर्थसहाय्यित प्रकल्पासाठी जागतिक बँक खरेदी विनियम जुलै 2016, नोव्हेंबर 2017 आणि त्यानंतर ऑगस्ट 2018 मध्ये लागू केलेले आहे, ज्याला प्रॉक्युरमेंट रेग्युलेशन म्हणतो. हे जागतिक बँकेनं त्यांच्या निधीतून राबवल्या जाणाऱ्या सर्व प्रकल्पासाठी लागू केलेले आहेत. त्याचबरोबर या संदर्भात काही परिपत्रकं प्रसारित केलेली आहेत, काही प्रोक्युरमेंट मॅन्युअल्स, कम्युनिटी ऑपरेशनल मॅन्युअल सुद्धा, ज्याला आपण संपादन पुस्तिका किंवा सामाजिक अंमलबजावणी पुस्तिका म्हणतो, त्या सुद्धा प्रसारित केलेल्या आहेत. मग ही मार्गदर्शक तत्व काय आहेत त्याच्या संदर्भात आपण माहिती करून घेऊयात. कोणताही प्रकल्प अंमलबजावणी करत असताना किंवा कोणतंही काम करत असताना आवश्यक तितकाच खर्च करणं, कमी खर्च करणं, सर्वोत्कृष्ट गुणवत्ता आणि त्या वस्तूंची वेळेवर उपलब्धता व्हावी याकरिता आवश्यक तेवढाच योग्य खर्च करून कार्यक्षम पद्धतीनं संपादन करणं हे एक महत्त्वाचं तत्व याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर या वस्तूंच्या खरेदीसाठी किंवा संपादन करण्यासाठी जी प्रक्रिया राबवली जाणार आहे ती प्रक्रिया पारदर्शक असली पाहिजे. ह्या वस्तूंची खरेदी करत असताना किंवा सेवेची सल्लागाराची नेमणूक करत असताना जी काही कार्यपद्धती अवलंबली जाणार आहे त्या कार्यपद्धतीच्या माध्यमातून स्पर्धेला प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे. यासाठी सर्व निविदाकारांसाठी स्पर्धा करण्याची समान संधी याच्यातून उपलब्ध झाली पाहिजे. त्याचबरोबर संपादन पद्धती किंवा खरेदीची पद्धती राबवत असताना निधीचा योग्य वापर करणं आणि या निधीचा योग्य वापर करत असताना संबंधितावरती टाकलेली जबाबदारी, सचोटी आणि निष्पक्षता याची अंमलबजावणी होते किंवा नाही याची खात्री करण्याची गरज आहे. त्याचबरोबर जागतिक बँकेने जी मार्गदर्शक तत्व आणि प्रापण योजना दिलेली आहे त्याचं पालन करणं आणि उपलब्ध निधीच्या मधून वस्तू, सेवा, कामं यांची खरेदी योग्य उद्देशानं होणं आवश्यक आहे. वस्तूंची खरेदी करत असताना, उपकरणांची खरेदी करत असताना या खरेदी प्रक्रियेमध्ये ती वस्तू किफायतशीरपणे कार्यक्षम असली पाहिजे, कार्यपद्धती पारदर्शक असली पाहिजे आणि प्रामाणिकपणा, म्हणजे ही जी 4 तत्व आहेत महत्वाची, किफायतशीरपणा, कार्यक्षमता, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा, या 4 मार्गदर्शक तत्वांचा विचार करणं आवश्यक आहे. आता ह्या वस्तू खरेदीच्या संदर्भातले किंवा संपादनाच्या संदर्भातले जे काही महत्वाचे टप्पे आहेत ते टप्पे आपण समजून घेऊयात. स्मार्ट प्रकल्पामध्ये सीबीओने जे काही प्रपोजल सादर केलेले आहेत, जे काही प्रकल्प सादर केलेले आहेत, कोल्हापूर विभागातून जवळपास 433 असे सीबीओज आहेत ज्यांनी स्मार्टमध्ये आपला प्रकल्प सादर केलेला आहे. सध्या या सर्व प्रकल्पांची तालुका कृषी अधिकारी यांचे स्तरावरून स्क्रुटिनीचं कामकाज चालू आहे. स्क्रुटिनी कशा पद्धतीने होते या संदर्भामध्ये आपण काल सविस्तर मार्गदर्शन प्रकल्प समन्वय व्यवस्थापन कक्ष पुणे येथील माननीय कुलदीप जाधव सरांनी आपल्याला केलेला आहे. या प्रकल्पाची स्क्रुटिनी झाल्यानंतर ज्यावेळेस प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याची कार्यवाही आपल्या सीबीओच्या माध्यमातून सुरू होईल त्यावेळेस या प्रकल्पाशी निगडीत ज्या काही गोष्टी आहेत, कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहेत, कोणती उपकरणं घ्यायची आहेत, कोणाच्या सल्ला घ्यायचे आहेत, काय बांधकामं करायची आहेत, या संदर्भातला एक प्रोक्युरमेंट प्लॅन, एक संपादन आराखडा तयार करणं ही पहिली बाब असणार आहे, पहिला टप्पा असणार आहे. या पहिल्या टप्प्यामध्ये या सर्व सीबीओजनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, जी उपकरणं आहेत, ज्या वस्तू आहेत, ज्या सेवा आहेत, यासाठीचा एक प्रोक्युरमेंट प्लॅन त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या सीबीओची एक कमिटी असणार आहे, ही जी
समुदाय आधारित संस्था आहे. समुदाय आधारित संस्थेची स्वतःची एक कमिटी असणार आहे. या कमिटीच्या माध्यमातून या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी काय खरेदी करावं लागणार आहे त्याचं एक शेड्यूल बनवणं गरजेचं आहे. वस्तूची खरेदी कधी करावी लागणार आहे आणि यासाठी त्या परचेस कमिटीची मान्यता असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या प्रोक्युरमेंट प्लॅन मध्ये ज्या वस्तूंची खरेदी करायची आहे त्यासाठीचा सर्व तांत्रिक तपशील, ते वस्तू कोणती आहे, त्याचं मेक काय आहे, मॉडेल काय आहे, त्याची कॅपॅसिटी काय आहे, त्याचं इलेक्ट्रिक कन्झम्पशन असेल तर तो काय राहणार आहे, हे सर्व तांत्रिक तपशील, त्याचबरोबर या खरेदीच्या अटी आणि शर्ती या सुद्धा निश्चित करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर या प्रोक्युरमेंट प्लॅन मध्ये या वस्तूंची खरेदी कशा पद्धतीने केली जाणार आहे, स्थानिक खरेदी केली जाणार आहे, स्थानिक दरपत्रक वरून केली जाणार आहे की निविदा पद्धतीनं या गोष्टीचं खरेदी केली जाणार आहे, या संदर्भातला सुद्धा सर्व प्लॅन या प्रोक्युरमेंट प्लॅन मध्ये असणं गरजेचं आहे. यामध्ये निविदा कधी मागवल्या जाणार आहेत, त्या कधी उघडल्या जातील, कोणासमक्ष उघडल्या जातील, त्याचा तुलनात्मक पत्रक तयार करणं, बोली पद्धतीनं जर वस्तू खरेदी करायच्या असतील तर त्याबाबतचा सर्व प्रस्ताव आराखडा, त्याचबरोबर या प्रस्तावामध्ये ज्या काही गोष्टी तुम्ही आपण खरेदी करणार आहोत त्या मूल्यमापनाचं परीक्षण करणं, त्याचबरोबर यासाठीचा जर योग्य प्रतिसाद मिळाला नाही तर त्यासाठी आवश्यक ती कार्यपद्धती निर्धारित करणं, याही गोष्टींचा या प्रोक्युरमेंट प्लॅन मध्ये समावेश असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्या वस्तू सेवा आपण घेणार आहोत त्यांचं मूल्यांकन अहवाल तयार करणं आणि सर्वात फायदेशीर असा जो प्रतिसाद मिळणार आहे त्या प्रतिसादात्मक निविदाकाराची ऑफर निवडणं आणि या सर्व खरेदी प्रक्रियेची देखरेख करणं हे संपादनातले महत्त्वाचे टप्पे आहे. आता हा जो प्रोक्युरमेंट प्लॅन सीबीओच्या माध्यमातून तयार केला जाणार आहे तो कशा पद्धतीने असावा, किती दिवस त्यासाठी ठेवायला पाहिजेत, किती दिवस वाट पाहायला पाहिजे, तर साधारणपणे या प्रक्रियेमधल्या ज्या पायऱ्या आहेत आणि त्यासाठीची खरेदीची पद्धत काय असावी, जाहिरातीसह आपण जर खरेदी करणार असू तर त्यासाठीचा कालावधी किती असावा, त्याचबरोबर एक लिफाफा पद्धतीनं जर आपण खरेदी करणार असू तर त्यासाठीचा कालावधी किती असावा हे या आपल्या समोरच्या टेबलमध्ये नमूद केलेलं आहे. यातली पहिली जी पायरी आहे ती आहे दरपत्रक विनंती किंवा निविदा. त्यासाठीचा मसुदा त्या सीबीओच्या कार्यालयामधून तयार झाला पाहिजे. कोणत्या वस्तूची खरेदी करणार आहोत, त्याचं दरपत्रक कशा प्रकारचं असावं, निविदाचा मसुदा कशा पद्धतीचा असावा, तो मसुदा तयार करायचा आहे. आणि या मसुद्याची जी सूचना आहे, दरपत्रक सूचना आहे, ही दरपत्रक सूचना याचा जो विशिष्ट नमुना आहे तो विशिष्ट नमुना तयार करून जर जाहिरात आपल्याला द्यायची असेल तर किमान 5 दिवसापूर्वी, त्यासाठी किमान 5 दिवस खरेदी प्रक्रियेपूर्वी आपल्याला ती जाहिरात देणं आवश्यक आहे. प्रदाता आमंत्रण देणं असेल तर शॉपिंग पद्धतीमध्ये 5 दिवसाचा कालावधी दिलेला आहे आणि एक लिफाफा पद्धतीने कार्य जर अवलंबायचे असेल तर त्यासाठी सुद्धा 5 दिवस, किमान 5 दिवसाची ती जाहिरात किंवा सूचना कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर किंवा स्थानिक वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर निविदा मागवलेल्या असेल, दरपत्रक मागवले असतील आणि त्यामध्ये काही दुरुस्त्या करायच्या असतील तर त्यासाठीचा कालावधी सुद्धा निश्चित केलेला आहे की त्यासाठीचा 0 ते 7 दिवसासाठीचा कालावधी त्यासाठी नमूद केलेला आहे. एक लिफाफा पद्धतीनं जर आपण निविदा मागवून
वस्तू संपादन करणार असू तर निविदा प्राप्त करणं आणि त्यासाठी निविदा उघडणं आणि त्याचं इतिवृत्त तयार करणं यासाठी 42 दिवसाचा कालावधी निर्धारित करण्यात आलेला आहे. केवळ दरपत्रकाच्या द्वारे एखाद्या वस्तूची खरेदी करायची असेल, जाहिरात देऊन आपल्याला वस्तू दरपत्रकाच्या द्वारे खरेदी करायची असेल तर त्याला 0 ते 14 दिवसाचा कालावधी नमूद केलेला आहे. जर आपण आज एखादी दरपत्रक सूचना आजच्या तारखेला निर्गमित केली असेल, साधारणपणे 3 जूनला जर तुमची एखादी दरपत्रक सूचना निर्गमित झाली असेल तर 17 जून ही त्या दरपत्रकाची शेवटची मुदत असेल. त्या तारखेपर्यंत तुम्ही दरपत्रक मागून त्याच्यावरती तुलनात्मक तक्ता तयार करून त्याची खरेदी प्रक्रियेसाठीची आदेश आपण निर्गमित करू शकता. त्याचबरोबर एखाद्या निविदेसाठीची वैधता वाढवण्यासाठीची या ठिकाणी तरतूद केलेली नाही. निविदा मूल्यांकन अहवाल आणि करार शिफारस करणं यासाठीचा 1 लिफाफा पद्धतीने जर संपादन पद्धती असेल तर त्यासाठी 1 महिन्याचा कालावधी निर्धारित केलेला आहे. वर्क ऑर्डर द्यायची असेल, स्वाक्षरी केलेला करार करायचा असेल तर या सर्व पद्धतीमध्ये शॉपिंग पद्धत असेल, जाहिरातीच्या माध्यमातून खरेदी असेल किंवा 1 लिफाफा पद्धतीने जर आपण खरेदी करत असू तर यासाठीचा 21 दिवसाचा कालावधी नमूद केलेला आहे. म्हणजे थोडक्यात एखाद्या सीबीओच्या वतीनं शॉपिंग पद्धतीच्या माध्यमातून डायरेक्ट खरेदी करायची असेल तर या सर्व प्रक्रियेसाठी किमान 68 दिवसाचा कालावधी निर्धारित केलेला आहे. जाहिरात देऊन शॉपिंग पद्धतीद्वारे आपल्याला दरपत्रक मागून जर कार्यवाही करायची असेल तर त्यासाठी सुद्धा 68 दिवसाचा हा कालावधी लागतो. आणि 1 लिफाफा पद्धतीनं जर आपण ही संपादन पद्धती राबवत असू तर त्यासाठी जवळपास 119 दिवसाचा कालावधी या सर्व प्रक्रियेसाठी लागणार आहे. म्हणजे या सर्व बाबीसाठी, सर्व प्रक्रियेसाठी लागणारा जो कालावधी आहे हा कालावधी विचार करता आपला प्रोक्युरमेंट प्लॅन त्या पद्धतीने आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तर हा प्रोक्युरमेंट प्लॅन तयार केल्यानंतर संबंधित सीबीओने तयार केल्यानंतर या प्रोक्युरमेंट प्लॅनला किंवा खरेदी प्रक्रियेला हा जो विभागीय अंमलबजावणी तांत्रिक मंजुरी समिती निश्चित करण्यात आलेली आहे, त्या विभागीय अंमलबजावणी तांत्रिक मंजुरी समितीची मान्यता घेणं किंवा त्यांच्याकडे प्रस्ताव पाठवून त्याची शिफारस घेणं, शिफारस प्राप्त करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर ही जी विभागीय अंमलबजावणी तांत्रिक मंजुरी समिती कोण असणार आहे, त्याच्यामध्ये विभागीय अंमलबजावणी कक्षामधील जे काही नोडल अधिकारी असतील हे नोडल अधिकारी त्या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. त्याचबरोबर या विभागीय अंमलबजावणी समितीमध्ये सब प्रोजेक्ट मॅनेजर जे असणार आहेत त्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीशी निगडीत ते सदस्य असणार आहेत. संबंधित विषयाचा निमंत्रित असेल तर तो निमंत्रित तज्ञ त्या समितीचा सदस्य असणार आहे. संबंधित विषयाचा तज्ञ म्हणजे तुमचा प्रकल्प जर पीपीशी संबंधित असेल तर त्याचा तज्ञ असेल. सीबीओचा प्रस्ताव जर एमएससी संबंधित असेल तर त्या विषयाचा निमंत्रित तज्ञ असेल तो सदस्य असेल. त्याचबरोबर विभागीय तांत्रिक सहाय्य गटाचा जो तज्ञ आहे तो या तांत्रिक मंजुरी समितीचा सदस्य असणार आहे. मार्केट फील्ड इंजिनियर सदस्य असणार आहे आणि विभागीय संपादन अधिकारी हे याचे सदस्य सचिव असणार आहे. संबंधित विषयाचा निमंत्रित तज्ञ म्हणजे यामध्ये हा एक शासकीय विभाग असेल. शासकीय विभागामध्ये अनेक विभाग आपल्याला माहिती आहे ज्याच्यामध्ये या स्मार्ट प्रकल्पाशी निगडीत आहेत. कृषी विभाग आहे, पशुसंवर्धन विभाग आहे किंवा महामंडळ असतील, मंडळ असतील, विद्यापीठ असतील, संशोधन संस्था इत्यादीमध्ये कार्यरत असणारा तो तज्ञ असावा. आणि सदर तज्ञ सदस्याकडे समिती बैठकीपूर्वी प्राप्त प्रस्ताव पाठवून त्याची शिफारस प्राप्त करून घ्यावं अशी अट यामध्ये संपादन प्रक्रियेमध्ये नमूद केलेली आहे. जशी आपण विभागीय तांत्रिक मंजुरी समिती पाहिली तसंच त्या सीबीओची एक संपादन समिती असणार आहे. जो काही कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन आहे त्या सीबीओनी त्यांच्या स्तरावर एक संपादन समिती नियुक्त करायची आहे.
तर या संपादन समितीमध्ये कोणाकोणाचा समावेश राहील? यासाठी एक संपादन किंवा खरेदी समितीचा अध्यक्ष नियुक्त करावा लागणार आहे. हा अध्यक्ष कोण असेल? तर ह्या सीबीओचे जे संचालक मंडळ असणार आहे त्या संचालक मंडळापैकी एक संचालक या संपादन किंवा खरेदी समितीचे अध्यक्ष असतील. त्याचबरोबर या सीबीओची वित्तीय जबाबदारी सांभाळणारे जे काही सदस्य म्हणून नियुक्ती करावी लागणार आहे त्या संचालक मंडळापैकी आणखीन एक संचालक सदस्य म्हणून असतील. त्याचबरोबर संपादन सदस्य म्हणून आणखीन एक संचालकांची नियुक्ती त्या ठिकाणी करायची आहे. या सीबीओचे जे एकूण सदस्य आहेत त्यामध्ये जर महिला सदस्य असतील तर त्या महिला सदस्यांना किंवा महिला संचालकापैकी एका महिलांना किंवा महिला संचालक जर नसतील तर एखादा महिला भागधारकांना सदस्य म्हणून निवडायचा आहे. त्याचबरोबर अनुसूचित जाती किंवा जमातीमधील एक सदस्य या संपादन समितीमध्ये असणार आहे. याकरिता अनुसूचित जाती जमातीमधील संचालकापैकी एक किंवा जर आपल्याकडे अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमधील संचालक नसतील तर यामधील एक भागधारक अनुसूचित जाती जमातीमधील एखाद्या भागधारकाची संपादन समितीचे सदस्य म्हणून निवड करायची आहे. त्याचबरोबर सदस्य म्हणून एका अल्पभूधारक शेतकऱ्यांची निवड करायची आहे. त्यामध्ये सुद्धा आपल्या संचालक मंडळापैकी जे कोणी संचालक अल्प किंवा अत्यल्प भूधारक असतील त्यांची सदस्य म्हणून निवड करायची आहे. पण संचालक मंडळामध्ये जर अल्प आणि अत्यल्प भूधारक संचालक नसतील तर एखादा भागधारक अल्प आणि अत्यल्प भूधारकाची भागधारकाची सदस्य म्हणून निवड करायची आहे. त्यानंतर या संपादन समितीमध्ये एक तांत्रिक सल्लागार असणं गरजेचं आहे. तर हे तांत्रिक सल्लागार कोण असतील तर संबंधित जिल्ह्याचा जो जिल्हा प्रकल्प अंमलबजावणी कक्ष आहे त्या कक्षातील मूल्य साखळी विकास तज्ञ म्हणून जे कोणी कार्यरत असतील किंवा या पदावर जर समजा कोणाची नियुक्ती झालेली नसेल तर प्रकल्प किंवा प्रस्ताव ज्या मंडळमधील आहे त्या संबंधित मंडळ कृषी अधिकारी किंवा संबंधित प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणेचा क्षेत्रीय कर्मचारी हा या संपादन समितीमध्ये तांत्रिक सल्लागार म्हणून त्यांची निवड करणं गरजेचं आहे. आणि या संपादन समितीपैकी असलेल्या सीबीओच्याकडे जे काही संचालक मंडळ आहे त्या संचालक मंडळापैकी एका संचालकाची सदस्य सचिव म्हणून या संपादन समितीचे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करणं गरजेचं आहे. तर थोडक्यात या सीबीओच्या स्तरावर हे किमान 8 सदस्य असलेलं ज्याच्यामध्ये एक अध्यक्ष असतील एक सदस्य सचिव असतील आणि त्यामध्ये इतर 6 सदस्य या संपादन समितीमध्ये असतील. ही संपादन समिती गठीत करायची आहे आणि त्या संपादन समितीची गठीत केल्यानंतर खरेदी प्रक्रिया किंवा संपादन पद्धती पुढे चालू करायची आहे. हा सीबीओचा जो प्रकल्प असणार आहे मग तो मॅपचा असेल पीपीचा असेल त्या उपप्रकल्पाशी निगडीत जे साहित्य खरेदी करण्यापूर्वी संपादन समितीनं साहित्य खरेदी करण्यास तत्वता मान्यता दिल्याचा ठराव घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या वस्तूची खरेदी ₹50,000 पेक्षा जास्त असेल तर अशा ठिकाणी पुरवठा आदेशाची रक्कम जर ₹50,000 पेक्षा जास्त असेल तर पुरवठा आदेश देण्यासाठी संपादन समितीची मान्यता घेऊन सीबीओने तसा ठराव घेऊन आणि मग त्यासाठीची खरेदी प्रक्रिया किंवा त्यासाठीचे आदेश निर्गमित करायचे आहेत. तर या ठिकाणी आपण ही संपादन समिती कशी राहणार आहे त्यामध्ये कोण कोण सदस्य असणार आहेत आणि त्यांची खरेदी प्रक्रिया कशी राहील या संदर्भात आपण पाहिलं. तर या संपादन समितीला खरेदीच्या संदर्भामध्ये काय मर्यादा असणार आहेत ते आपण पाहूयात.
ही सीबीओच्या स्तरावरती जी संपादन समिती गठीत केलेली असणार आहे सर्व सीबीओजनी. या संपादन समितीला कुठले कुठले आर्थिक अधिकार असणार आहेत, खरेदीचे अधिकार किती असणार आहेत, जे जागतिक बँकेने किंवा स्मार्ट प्रकल्पामध्ये नमूद केलेलं आहे, निर्धारित केलेलं आहे. जर एखाद्या सीबीओला रुपये 20,000 किंवा त्याहून कमी रकमेची वस्तूची खरेदी करायची असेल तर अशी ही खरेदी जी आहे ती खरेदी डायरेक्ट त्यांना खरेदी करता येणार आहे. त्यासाठी त्यांना कुठलीही दरपत्रक मागवण्याची आवश्यकता नाही. परंतु हीच खरेदी जर 20,000 रुपये 20,001 ते 3 लाखापर्यंतची जर खरेदी असेल तर स्थानिक स्तरावर याकरिता दरपत्रक मागवून या संपादन समितीने वस्तूची किंवा सेवेची खरेदी करायची आहे. जर एखाद्या वस्तूची, उपकरणाची, सेवेची, सल्लागाराची खरेदी ही जर 3,01,000 ते 70 लाखापर्यंत असेल तर अशा वेळेस मात्र संपादन करत असताना, वस्तूची खरेदी करत असताना संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा स्तरावरील वर्तमानपत्रामध्ये त्याकरिता रीतसर जाहिरात द्यायची आहे. जाहिरात देऊन दरपत्रक मागवायची आहेत आणि दरपत्रक मागवून तुलनात्मक तक्ता तयार करून पारदर्शक कार्यपद्धती अवलंबून खरेदीची पद्धती राबवायची आहे. आणि एखाद्या वस्तूची खरेदी किंवा एखाद्या साधनाची खरेदी ही 70 लाखापासून 7 कोटीपर्यंतच्या दरम्यानमध्ये असेल तर याकरिता विभाग स्तरावरील वर्तमानपत्रामध्ये निविदा प्रसिद्ध करून निविदा पद्धतीनं या वस्तूची खरेदी करणं आवश्यक आहे. आता ह्या सर्व प्रकारची वस्तूंची खरेदी करत असताना काही पथ्य पाळणं आपल्याला आवश्यक आहे. शासनाचे नियम सुद्धा त्या संदर्भामध्ये नमूद केलेले आहेत, निर्धारित केलेले आहेत की एखाद्या वस्तूची खरेदी आपल्या अधिकारामध्ये बसावी, कमीत कमी रकमेमध्ये खरेदी करावी किंवा जाणीवपूर्वक एखाद्या वस्तूची थेट खरेदी करण्यासाठी मोठ्या खरेदीचे लहान तुकडे करून किंवा टप्प्याटप्प्याने खरेदी करून ही कार्यपद्धती राबवणं संयुक्तिक नाहीये. त्यामुळं ही जी वित्तीय मर्यादा घालून दिलेली आहे त्या वित्तीय मर्यादेचं तंतोतंत पालन करूनच संपादन पद्धती राबवायची आहे. याच्यामध्ये कुठल्याही खरेदीचे छोटे छोटे तुकडे करून टप्प्याटप्प्याने खरेदी करण्याची बाब ग्राह्य धरली जाणार नाही. त्याचबरोबर एका आर्थिक वर्षात एकाच वस्तूच्या दरपत्रकाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या खरेदीचे एकूण मूल्य हे 70 लाखापेक्षा जास्त नसावं, ही एक अत्यंत महत्वाची अट या ठिकाणी आपल्या समोर आहे. एकाच आर्थिक वर्षामध्ये एकाच वस्तूची खरेदी ही 70 लाखापेक्षा अधिक नसावी, जी दरपत्रकाच्या माध्यमातून खरेदी केली जाणार आहे. तर या संपादन पद्धती जी आहे ती जी विभागीय तांत्रिक मंजुरी समिती आहे त्या विभागीय तांत्रिक मंजुरी समितीला त्यांचे अधिकार काय आहेत ते आपण पाहूयात. रुपये 3 लाखापर्यंत जर साहित्य खरेदी करायचे असेल किंवा बांधकाम करायचं असेल तर याचे जे अधिकार आहेत ते संबंधित समुदाय आधारित जी संस्था आहे, सीबीओ आहे, त्या संपादन समितीलाच हे तांत्रिक मंजुरीचे अधिकार असणार आहे. म्हणजे थोडक्यात एखादी समुदाय आधारित संस्था आहे आणि त्या संस्थेला 3 लाखापर्यंत जर खरेदी करायची असेल तर त्यांची जी संपादन समिती आहे त्यांना ते अधिकार असतील. परंतु जर अशी खरेदी 3 लाखापेक्षा जास्त रकमेची असेल तर अशा वेळेस प्रकल्प अंमलबजावणीसाठी विभागीय स्तरावर नियुक्त केलेली जी काही तांत्रिक मंजुरी समिती आहे त्या तांत्रिक मंजुरी समितीची मान्यता घेणं आवश्यक असणार आहे.
आता आपण एक एक गोष्टी टप्प्याटप्प्यानं पाहूयात. दरपत्रक मागवण्याची प्रक्रिया जी आहे ती कशा पद्धतीनं पार पाडायची आहे. दरपत्रके मागणीसाठीची जी संपादन पद्धती आहे ती कशा पद्धतीनं काम करणार आहे. मागील याच्यामध्ये आपण यापूर्वीच बघितलं की 20,000 रुपयापर्यंतची जर खरेदी असेल तर त्या सीबीओच्या संपादन समितीला थेट खरेदी करण्यासाठीचे अधिकार देण्यात आलेले आहे. परंतु जर 20,001 ते 3 लाखापर्यंत जर खरेदी करायची असेल तर याकरिता स्थानिक स्तरावर दरपत्रक मागून कार्यवाही करायची आहे. मग ही कार्यवाही कशा पद्धतीने करायची आहे. जर 20,001 ते 3 लाखापर्यंतच्या खरेदीसाठी खरेदी करायची असेल तर स्थानिक पातळीवरील वस्तू पुरवठादाराकडून दरपत्रक मागवायची आहेत. ही दरपत्रक मागवत असताना संबंधित पुरवठादाराकडून त्याचं पॅन कार्ड, त्याचबरोबर त्याचं जीएसटीचं प्रमाणपत्र याची सत्प्रत सोबत घ्यायची आहे आणि त्यानंतर प्राप्त झालेल्या दरपत्रकांचं मूल्यांकन करून घ्यायचं आहे. संपादन समितीने ज्या अटी आणि शर्ती या खरेदीसाठी घातलेल्या आहेत त्या सर्व अटी आणि शर्तींची पूर्तता तो संबंधित पुरवठादार करतोय का हे पाहणं गरजेचं आहे. आणि या सर्व गोष्टींची खातरजमा केल्यानंतरच कमीत कमी दरानं गुणवत्तापूर्ण वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादाराला या संपादन समितीनं पुरवठा आदेश निर्गमित करायचे. कारण ₹3 लाखापर्यंतचे खरेदीचे अधिकार हे संबंधित सीबीओच्या संपादन समितीला देण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे जर 3,01,000 ते 70 लाखापर्यंतची जर खरेदी करायची असेल तर त्यासाठी जी अवलंबायची कार्यपद्धती ती अशी असणार आहे की अशा खरेदीसाठी स्थानिक वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करायची आहे. त्याचबरोबर समुदाय आधारित संस्थेचं जे संकेतस्थळ असणार आहे, संकेतस्थळ उपलब्ध ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस आपण ह्या सीबीओच्या माध्यमातून जागतिक स्तरावर एखाद्या वस्तूची खरेदी किंवा निर्यात करणार आहोत त्यासाठी असं संकेतस्थळ असणं गरजेचं आहे. तर अशा खरेदीसाठी ₹3,00,000 ते 70 लाखापर्यंतच्या खरेदीसाठी स्थानिक वर्तमानपत्रामध्ये जाहिरात द्यायची आहे. समुदाय आधारित संस्थेचं जे संकेतस्थळ असेल त्याच्यावरती ही जाहिरात प्रकाशित करायची आहे आणि अशा पद्धतीनं ही दरपत्रकं मागवायची आहेत. ही दरपत्रकं मागवत असताना संबंधित पुरवठादाराकडून त्याचं पॅन कार्ड, जीएसटी प्रमाणपत्र, शॉप ऍक्ट मध्ये त्या संबंधित पुरवठादाराचा दुकानाचा परवाना असेल तर तो शॉप ऍक्टची प्रत मागायची आहे. त्याचबरोबर त्या पुरवठादाराचा जो प्रमाणित ताळेबंद आहे तो प्रमाणित ताळेबंद त्या वर्षाचा, त्याचबरोबर आयटी रिटर्नची सत्यप्रत सुद्धा घेणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टींची पूर्तता करून जी दरपत्रकं प्राप्त होतील त्या दरपत्रकांचं मूल्यांकन करायचं आहे. मूल्यांकन करून ज्या संपादन समितीनं अटी आणि शर्ती घातलेल्या त्या अटी आणि शर्तींची पूर्तता करणाऱ्या कमीत कमी दरानं गुणवत्तापूर्ण मालाचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादाराला हे आदेश निर्गमित करायचे आहेत. त्याचप्रमाणे 70 लाखापेक्षा जास्त रकमेची जर खरेदी करण्याची गरज असेल, शक्यतो अशा प्रकारची खरेदी ही बांधकामाच्या संदर्भामध्ये करण्याची गरज पडणार आहे. तर अशा बांधकामासाठी दरपत्रक मागवायचे असल्यास दरपत्रक मागवायचं जे पत्र आहे त्याच्यासोबत संबंधित कामाचा अंदाजपत्रक, त्याचा टाइप इस्टिमेट, डिझाईन इस्टिमेट, त्यानंतर कामाचं परिमाण याच्यामध्ये बिल ऑफ क्वांटिटी नमूद केलेली असणार आहे. याच्यामध्ये खोदकाम किती होणार आहे, बांधकाम किती होणार आहे या सर्व गोष्टी नमूद केलेल्या असतील. परंतु याच्यामध्ये या दरपत्रकामध्ये अंदाजपत्रकीय रक्कम किंवा अंदाजपत्रकीय किंमत किंवा त्याचा दर देण्यात येऊ नये असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे.
अशा खरेदी करावयाच्या वस्तू आणि सेवा पुरवठादार तसेच बांधकाम कंत्राटदार किंवा बांधकाम करणाऱ्या ज्या संस्था आहेत यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक वर्तमानपत्रामध्ये आपण जाहिरात देणार आहोत, जिल्हा स्तरावरच्या वर्तमानपत्रामध्ये आपण जाहिरात देणार आहोत. पण या सर्व स्थानिक चौकशीशिवाय इंटरनेटचा वापर करून पुरवठादारांचा शोध घ्यावा असं अपेक्षित आहे. अधिक पारदर्शकतेसाठी संस्थेच्या नोटीस बोर्डावरती जाहिरात प्रसिद्ध करायची आहे. संस्थेच्या म्हणजे सीबीओची जी संस्था आहे त्या सीबीओच्या नोटीस बोर्ड जाहिरात प्रकाशित करायची आहे. त्याचबरोबर या सर्व माध्यमातून जास्तीत जास्त पुरवठादारापर्यंत आपली मागणी पोहोचली पाहिजे आणि अधिकाधिक पुरवठादाराकडून दरपत्रक आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजेत. किमान 5 पुरवठादार संस्थापर्यंत तरी दरपत्रक मागणीचं पत्र पोहोचलंच पाहिजे. हे कटाक्षाने पाहणं ह्या सीबीओची जबाबदारी राहणार आहे. त्या वस्तूच्या पुरवठ्यासाठी किमान 5 पुरवठादारापर्यंत तरी ती संस्था पोहोचली पाहिजे हे पाहणं ह्या संपादन समितीची महत्वाची जबाबदारी आहे. आणखीन काय पाहायचं या संपादन समितीनं? दरपत्रक मागणी पत्रकामध्ये दरपत्रक जे आपण मागवणार आहोत त्यासाठी जी सूचना आहे, जी नोटीस आहे, या पत्रकामध्ये काय काय असणं गरजेचं आहे, काय काय नमूद करायला पाहिजे. आपण जी वस्तू किंवा जे उपकरण खरेदी करणार आहोत त्याचं संपूर्ण वर्णन, त्यांची संख्या, तसेच ह्या संबंधित वस्तूचा पुरवठा कोणत्या कालावधीमध्ये झाला पाहिजे तो कालावधी नमूद करणं गरजेचं आहे. वितरणाच्या संबंधित ज्या काही अटी शर्ती असतील त्याही नमूद करणं गरजेचं आहे. कोणत्या वेळेमध्ये ही वस्तू तिथं पोहोचली पाहिजे आणि कोणत्या ठिकाणी ही वस्तू पोहोचली पाहिजे या सर्व गोष्टींचा अंतर्भाव या दरपत्रकामध्ये असणं गरजेचं आहे. दरपत्रकाचं मूल्यमापन ही बोली निविदा मूल्यमापनाच्या तत्वावरच आधारित असणार आहे. सीबीओने ज्या स्वीकारलेल्या ऑफर अशा आहेत, ऑफरच्या अटी, पुरवठा आदेश किंवा संक्षिप्त करारामध्ये समाविष्ट केल्या गेल्या पाहिजेत. संपादन समिती ज्या अटी आणि शर्ती नमूद करणार आहे या करारामध्ये आपण जो खरेदी करार करणार आहोत त्या करारामध्ये नमूद करणं गरजेचं आहे. दरपत्रकामध्ये नमूद केलेले जे काही तांत्रिक तपशील आहेत त्याचबरोबर अंतिम कराराच्या वेळी जे काही तांत्रिक तपशील आहेत त्या वस्तूचे, सेवेचे, उपकरणाचे, बांधकामाचे ते एकसारखेच आहेत हे कटाक्षाने पाहणं अत्यंत गरजेचं आहे. नसेल तर दरपत्रकामध्ये एका वेगळ्या वस्तूचा एखाद्या वेगळा तांत्रिक तपशील दिलेला आहे आणि करारामध्ये वेगळा तपशील दिलेला आहे असं चालणार नाही. दरपत्रक मागणी पत्रकामध्ये पुरवठा करावयाच्या वस्तूंची संख्या, त्याचं विवरण, त्याचे काय फोटोग्राफ्स असतील, वस्तूंची हमी असेल, मूल्यांकनाची पद्धत असेल, त्यानंतर सादर करण्याची अंतिम तारीख व वेळ नमूद केलेलं असणं आवश्यक असणार आहे. दरपत्रक सूचना आपण जे काढणार आहोत त्या दरपत्रक सूचनामध्ये कुठल्याही वस्तूचं ब्रँड द्यायचं नाही आहे. नसेल तर आपण आजकाल सगळ्याच गोष्टी ब्रँड नेमनी विकतात. त्याला आवाज गेला.
सर आवाज येत नाही. आवाज गेला आवाज इथं. येत नाही सर. ओके, थँक्यू. मायक्रोफोन कोणाचे चालू आहेत का? ठीक आहे, आपण पुढे कंटिन्यू करूयात. दिसून एक दरपत्रकाच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करत होतो. दरपत्रक मागवत असताना त्या दरपत्रक सूचनामध्ये कुठल्याही ब्रँडचं नाव नमूद करायचं नाहीये, परंतु या वस्तूच्या संदर्भामध्ये निश्चित केलेले जे काही ISI मानांकन असतील, त्याचे स्पेसिफिकेशन्स असतील, त्या ISI मानांकन स्पेसिफिकेशनचा नंबर टाकून मागणी करायची आहे. दरपत्रकामध्ये नमूद केलेले जे दर असणार आहे ते सर्व करासहित पोहोच किमतीसह असणं गरजेचं आहे. मशिनरी असल्यास उभारणी खर्चासह आणि चाचणीसह दरपत्रकामध्ये दर नमूद केलेला असणं गरजेचं आहे. परंतु राज्य शासनानं काही वेगळे शुल्क स्वतंत्र नमूद करण्याच्या सूचना जर दरपत्रकाच्या अनुषंगाने दिलेल्या असतील तर ते शुल्क स्वतंत्रपणे नमूद करायचे आहेत त्या दरपत्रकामध्ये. संपादनासाठी जी काही विहित कालावधी नमूद केलेला असणार आहे त्या विहित मुदतीमध्ये किमान 3 पात्र पुरवठादाराकडून दरपत्रक प्राप्त झालेली असली पाहिजेत, तरच दरपत्रकाच्या संदर्भामधले तुलनात्मक तक्ता तयार करणं, त्याचं मूल्यमापन करण्याची कार्यवाही करायची आहे. जर अशी दरपत्रक विहित मुदतीमध्ये 3 प्राप्त झाली नाही तर दरपत्रक मागवण्याची जी मुदत आहे त्या मुदतीला पहिल्या टप्प्यामध्ये किमान 7 दिवसाची मुदतवाढ द्यायची आहे. अशा प्रकारची 7 दिवसाची मुदतवाढ देण्यापूर्वी दरपत्रक मागणी पत्र जे असणार आहे त्यातील काही जाचक अटी असतील तर त्याचा फेर आढावा घ्यायचा आहे आणि फेर आढावा घेऊन संबंधित CBOच्या संपादन समितीच्या पूर्व मान्यतेनं त्यामध्ये जर काही बदल करायची गरज पडली तर तसे आवश्यक बदल या संपादन समितीच्या पूर्व मान्यतेनं पूर्ण बदल करायचे आहेत आणि किमान 3 दरपत्रक प्राप्त झाल्यावरच तुलनात्मक तक्ता तयार करून पुढील पुरवठा आदेशाच्या संदर्भातली कार्यवाही करायची आहे. जोपर्यंत आपल्याला 3 दरपत्रक प्राप्त होत नाहीत तोपर्यंत अशा प्रकारे 7 दिवसाची मुदतवाढ द्यायची आहे.
पण अशा प्रकारची मुदतवाढ जास्तीत जास्त किती वेळा देता येईल? जर किमान 3 दरपत्रकं प्राप्त होत नसतील तर अशा प्रकारची 7 दिवसाची मुदतवाढ जास्तीत जास्त 2 वेळेस देता येईल. परंतु कधी कधी मुदतवाढ देऊनही जर 3 स्पर्धात्मक दरपत्रकं प्राप्त झाली नाहीत तर संपादन समिती आणि तांत्रिक मंजुरी समितीची मंजुरी घेऊन जे काही प्राप्त दरपत्रकं आपल्याकडे असतील त्या प्राप्त दरपत्रकानुसार पुढील कारवाई करायची आहे. त्यानंतर एखादी मशिनरी असेल, एखादं बांधकाम असेल किंवा एखाद्या वस्तूचा पुरवठा असेल, त्या दरपत्रकामध्ये ह्याही गोष्टी नमूद करणं गरजेचं आहे की त्या वस्तूचं किंवा त्या कामाचं कंत्राट संपेपर्यंत दरपत्रकामध्ये नमूद केलेल्या ज्या वस्तूंच्या किमती आहेत, बाबींच्या किंवा घटकांच्या ज्या किमती आहेत, या सर्व किमती अपरिवर्तनीय असतील आणि त्यात कोणतीही तडजोड होणार नाही हे नमूद करणं त्या करारनाम्यामध्ये महत्त्वाचं आहे किंवा जो आपण पुरवठा आदेश देणार आहात त्या पुरवठा आदेशमध्ये ही अट नमूद करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर वस्तूंच्या किमती ह्या भारतीय रुपयातच नमूद केलेल्या असल्या पाहिजेत आणि एका पुरवठादाराला केवळ एकच दरपत्रक सादर करता येईल. कधी कधी काय होतं, दरपत्रक पुरवठादार एकच असतो, त्याच्या अनेक फर्म असतात, त्या अनेक फर्मच्या वतीनं तो दरपत्रक सादर करत असतो आणि परंतु प्रत्यक्ष पुरवठादार हा एकच असतो. तर या ठिकाणी व्यक्ती किंवा पुरवठादार हा एकच असला पाहिजे. त्यांनी वेगवेगळ्या ब्रँड, वेगवेगळ्या फर्मच्या नावाने त्याच्या दरपत्रका ग्राह्य धरायच्या नाहीत. दरपत्रक सादर करण्याच्या मुदतीनंतर दरपत्रकाची वैधता ही किमान 15 दिवसांची असावी. हा 15 दिवसाचा जो कालावधी आहे तो कशासाठी नमूद केलेला आहे तर पुरवठा आदेश निर्गमित करण्यासाठी लागणारा जो कालावधी आहे हा कालावधी विचारात घेऊन या वैधता मुदतीची, वैधता दिवसाची निवड करायची किंवा तो कालावधी ठरवायचा आहे. दरपत्रकामध्ये नमूद केलेले जे सर्व दर आहेत, दर हे सर्व समावेशक असावेत. या संदर्भात आपण यापूर्वी पण चर्चा केलेली आहे. जर एखाद्या वस्तूच्या संदर्भामध्ये विक्री कर असतील किंवा जीएसटी असेल तर ते स्वतंत्रपणे नमूद करायचे आहे. एखाद्या वस्तूचा जीएसटी किंवा कुठलाही अन्य कर असेल तर तो स्वतंत्रपणे त्या दरपत्रकामध्ये नमूद करायचा आहे. या दरपत्रकांचं मूल्यांकन हे वस्तूनिहाय किंवा एकत्रित करण्याबाबत स्पष्ट उल्लेख दरपत्रक मागणी पत्रात असावा. दरपत्रक सादर करण्यास किमान 10 ते 15 दिवसांचा कालावधी दिला गेला पाहिजे. या संदर्भात आपण यापूर्वी सुद्धा चर्चा केलेली आहे. आता जे आपण दरपत्रक देणार आहोत किंवा जे दरपत्रक स्वीकारणार आहोत, संबंधित पुरवठादार आपल्याला दरपत्रक सादर करेल. त्या एखाद्या सीबीओच्या संपादन समितीने ही सर्व त्यांचा प्रोक्युरमेंट प्लॅन तयार केलेला आहे. प्रोक्युरमेंट प्लॅन नुसार ज्या वस्तूंची खरेदी करायची आहे त्यासाठी संबंधित संपादन समितीने मान्यता दिलेली आहे. संपादन समितीच्या मान्यतेनंतर या सीबीओच्या सदस्य सचिवांनी दरपत्रक मागवलेली आहेत आणि या दरपत्रकाला रिप्लाय आलेला आहे. पुरवठादारांनी दरपत्रक दिलेली आहेत. तर या दरपत्रकामध्ये या सीबीओंच्याकडे जे प्राप्त झालेले दरपत्रक आहे त्या दरपत्रकामध्ये कोणकोणत्या गोष्टी असायला पाहिजेत ते आपण पाहूयात. पुरवठादार जर जीएसटी नोंदणीकृत असावा आणि दरपत्रकावर त्यांनी त्याचा जीएसटी क्रमांक टाकलेला असणं गरजेचं आहे. कटाक्षानं ही बाब पाहायची सगळ्या सीबीओनी. मी केवळ सीबीओनेच म्हणत नाही, या खरेदी समितीमध्ये, संपादन समितीमध्ये
कृषी विभागाचा किंवा संबंधित अंमलबजावणी यंत्रणेचा तांत्रिक तज्ज्ञ सुद्धा त्यामध्ये आहे. मग तो मंडळ कृषी अधिकारी असेल, कृषी पर्यवेक्षक असेल, जे कोणी असतील त्यांनी या सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत. दरपत्रकावर संबंधित मालकाचं किंवा जो कोणी प्रोपायटर असेल त्या प्रोपायटरचा फर्मचा फोन नंबर असणं गरजेचं आहे. आणि हा जो फोन नंबर आहे तो फोन नंबर चालू आहे किंवा तो खरा आहे, बोगस नाही, खोटा नाही, याची खात्री करणं गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं की पुरवठादार हा एकच असतो, परंतु त्याच्या अनेक फर्म असतात. तो अनेक फर्मच्या माध्यमातून आपल्याला पुरवठा दरपत्रक सादर करतो. त्याचं नाव, त्याचा मोबाईल नंबर, फोन नंबर, जीएसटी नंबर या सगळ्या गोष्टी तपासल्यानंतर पुरवठादार एकच नाही याची खात्री पटेल. त्याचबरोबर या दरपत्रकावर पुरवठादाराचा संपूर्ण पत्ता असणं गरजेचं आहे. कोणत्याही 2 किंवा त्याहून अधिक दरपत्रकावर पत्ता, फोन नंबर एकसारखा आढळून आला तर अशा प्रकारची दरपत्रक स्वीकारायची नाहीत, ती अपात्र करायची आहेत. जेणेकरून जे काही पुरवठादार आहे त्या पुरवठादारामध्ये स्पर्धा निर्माण होईल. एकाच पुरवठादाराकडून खरेदी करण्याची बाब घडणार नाही. त्यानंतर दरपत्रक मागवण्याबाबत जे पत्र आहे त्या पत्रात नमूद पात्रतेच्या पुराव्यापोटी जी काही आवश्यक कागदपत्र आहेत त्या आवश्यक कागदपत्रांच्या प्रती त्यांनी सोबत जोडलेल्या असणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात एखादी वस्तू असेल किंवा एखादं उपकरण असेल तर त्याचे तांत्रिक स्पेसिफिकेशन्स असतील, त्या तांत्रिक स्पेसिफिकेशनच्या प्रती त्यांनी सोबत जोडणं गरजेचं आहे. किंवा एखाद्या उपकरणाला केंद्र शासनाची किंवा एखाद्या संस्थेची मान्यता असणं गरजेचं आहे तर त्याही बाबी त्याच्यामध्ये नमूद असणं गरजेचं आहे. ISI स्पेसिफिकेशन्स असतील तर त्याही त्यामध्ये प्रती जोडणं गरजेचं आहे. कुठल्याही दरपत्रकावर कसल्याही प्रकारची खाडाखोड नसावी किंवा व्हाईटनरचा वापर केलेला नसावा, हे कटाक्षाने पाळायचं आहे. दरपत्रकामध्ये नमूद केलेले जो दर आहे तो दर अंकी आणि अक्षरी दोन्ही पद्धतीने नमूद केलेला असावा. दरपत्रकाद्वारे पुरवठा आदेश दिल्यानंतर कुठल्याही वस्तूच्या खरेदीसाठी कोणत्याही पुरवठादाराला कुठल्याही कारणासाठी ॲडव्हान्स देता येणार नाही, अग्रिम देता येणार नाही. ही बाब कटाक्षाने सर्व CBOsनी किंवा सर्व संपादन समितीने पाहणं गरजेचं आहे. आता ही अशा प्रकारची दरपत्रक प्राप्त झाल्यानंतर काय कार्यवाही करायची आपल्याला? तर दरपत्रक प्राप्त झाल्यानंतर शक्यतो दरपत्रक मागवण्यासाठी जी वेळ दिलेली आहे, उदाहरणार्थ समजा दरपत्रक 3 जून 2021 रोजी संध्याकाळी 5:30 पर्यंत जर आपली वेळ असेल किंवा दुपारी 3 वाजेपर्यंतची जर वेळ असेल तर अशा प्रसंगी दरपत्रक मागवण्यासाठीची वेळ संपल्यानंतर शक्यतो त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पुरवठादारांना आगाऊरित्या वेळ कळवून त्यांचे समक्ष आणि CBOची जी संपादन समिती आहे त्या संपादन समितीमधील सदस्यांच्या समोर ही दरपत्रक उघडायची आहेत. दरपत्रक आली म्हणून परस्पर सदस्य सचिवांनी किंवा कोणी कारवाई करायची नाही. दरपत्रकामध्ये निविदा कोणत्या तारखेला उघडल्या जातील ती वेळ नमूद केलेली असणार आहे. त्या वेळेनुसार संपादन समितीचे सदस्य त्याचबरोबर पुरवठादार यांच्या समक्ष ही दरपत्रक उघडायची आहे आणि त्या दरपत्रकावर ओपन बिफोर मी, माझ्या समक्ष दरपत्रके उघडली म्हणून संपादन समितीचे सदस्य आणि पुरवठादारांच्या स्वाक्षऱ्या घेऊन पुढची कारवाई करायची आहे. उघडलेल्या दरपत्रकामधील रक्कम, जी काही रक्कम असेल ती उपस्थितांच्या समोर वाचून त्याची नोंद घ्यायची आहे.
त्यानंतर पुरवठादार असतील, त्या पुरवठादाराचा कोणी प्रतिनिधी असेल, तसेच संपादन समितीचे इतर सदस्य ज्यांच्या समोर हे दरपत्रक उघडलं जाणार आहे त्या सर्वांच्या त्या दरपत्रकावरती स्वाक्षऱ्या घ्यायच्या आहेत। दरपत्रक आमच्या समक्ष उघडलं असा वरती शेरा नोंदवून त्याच्या खाली सर्व संबंधितांच्या स्वाक्षऱ्या घ्यायच्या आहेत। त्यानंतर या सर्व दरपत्रकांचा तुलनात्मक तक्ता तयार करायचा आहे। तुलनात्मक तक्ता तयार करून त्या तुलनात्मक तक्त्यावर सुद्धा त्याचबरोबर हे दरपत्रकात जो काही दरपत्रकाचे जे लिफाफे असतात त्या लिफाफ्यावर सुद्धा सर्व संपादन समितीच्या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या घ्यायच्या आहेत। म्हणजे दरपत्रक ज्या दिवशी ज्या वेळेस आपण उघडणार आहात त्यावेळेस सर्वप्रथम लिफाफ्यावरती दरपत्रकाचा जो लिफाफा आहे त्या लिफाफ्यावरती सर्व संपादन समिती सदस्यांनी स्वाक्षऱ्या करायच्या आहेत। त्यानंतर संपादन समितीचे सदस्य आणि पुरवठादारांचे प्रतिनिधी यांच्या समोर ते दरपत्रक उघडायचं आहे। उघडल्यानंतर सर्व उपस्थितांच्या समोर त्याचे दर वाचून त्यांना सांगायचे आहेत, त्याच्या नोंदी घ्यायच्या आहेत। त्यानंतर पुन्हा या दरपत्रकावर संपादन समितीचे सदस्य आणि पुरवठादार यांच्या प्रतिनिधी त्यांच्या सह्या घ्यायच्या आहेत। दरपत्रकांची तुलना करताना दरपत्रकातील नमूद कर जे आहेत ते कर वगळून न्यूनतम जे दरपत्रक असेल त्या दरपत्रकाला 1, 2, 3 असं निश्चित करायचं आहे। कमीत कमी दराची दरपत्रक कोणतं आहे हे निश्चित करण्यासाठी त्या वस्तूमध्ये त्या वस्तूंची जे नमूद केलेले दर आहेत दर वजा करून दर वगळून त्या वस्तूची जी न्यूनतम किंमत आहे दर आहे तो तुलनात्मक तक्त्यामध्ये नमूद करायचा आहे। अशा पद्धतीने दरपत्रकाच्या आधारे कमीत कमी दर देणारा जो पुरवठादार असेल त्या पुरवठादाराला पात्र पुरवठादाराला संपादन समितीच्या वतीनं पुरवठा आदेश द्यायचे आहेत। या पुरवठा आदेशामध्ये ह्या सर्व गोष्टी अटी शर्ती नमूद करायच्या आहेत। संपादन समितीने निश्चित केलेल्या ज्या अटी शर्ती आहेत त्या पुरवठा आदेशामध्ये नमूद केलेल्या आहेत करायच्या आहेत। वस्तूच्या संदर्भामध्ये त्यांचं जे काही परिमाण असेल त्याचे स्पेसिफिकेशन्स असतील, त्यांची संख्या असेल, पुरवठ्याचं ठिकाण असेल, पुरवठ्याची वेळ असेल, या सर्व गोष्टी त्या पुरवठा आदेशामध्ये नमूद करायच्या आहेत। आणि वस्तू स्वीकारताना पुरवठा आदेशामध्ये नमूद केलेल्या गोष्टीचा जो दर्जा आहे त्याच दर्जाचं साहित्य योग्य परिमाणामध्ये पुरवठा झालेला आहे याची खात्री करायची आहे। अशी खात्री करण्यासाठी आवश्यक तिथं तांत्रिक सहाय्य योग्य त्या तज्ञाकडून संस्थेकडून घ्यायचं आहे। बांधकामाच्या संदर्भामधलं जर काम असेल तर संबंधित बांधकामाची जी नोंद आहे ती मापन पुस्तिकेमध्ये नोंदी घेऊन या ज्या नोंदी आहेत त्या विभागीय अंमलबजावणी कक्षामध्ये जो काही बाजार क्षेत्र अभियंता आहे त्या अभियंत्याकडून या नोंदी तपासून त्यांची स्वाक्षरी त्याच्यावरती घ्यायची आहे। त्याचबरोबर पुरवठा आदेशानुसार प्राप्त झालेलं जे साहित्य आहे ते साहित्य सीबीओच्या स्तरावरती जी काही साठा बुक असेल, साठा नोंदवही असेल, स्टॉक रजिस्टर असेल त्या स्टॉक रजिस्टरमध्ये या सर्व साहित्याच्या दिनांकानुसार नोंदी घ्यायच्या आहेत। आणि मग या नोंदी घेतल्यानंतरच त्या संबंधिताला आपण पुरवठादाराला रक्कम अदा करायची आहे। तर असं हे पुरवठ्याचं जे साहित्य आहे साहित्य प्राप्त झाल्यानंतर त्याची पडताळणी कशा पद्धतीने करायची आहे यासाठीची ही एक प्रश्नावली आपल्या समोर आहे। सीबीओनी पुरवठा आदेश दिल्यानंतर जे काय साहित्य प्राप्त होणार आहे पुरवठा होणार आहे त्या साहित्याची ही तपासणी सूची आहे। त्या तपासणी सूचीनुसार दिलेल्या मुदतीमध्ये वस्तू प्राप्त झालेल्या आहेत का, त्याचप्रमाणे प्राप्त झालेल्या वस्तूंचं तांत्रिक तपशील पुरवठा आदेशामध्ये नमूद केल्याप्रमाणे दरपत्रकामध्ये नमूद केल्याप्रमाणेच आहेत का त्याच्यामध्ये काही भिन्नता आहे, प्राप्त झालेल्या वस्तूंची संख्या
पुरवठा आदेशामध्ये मागणी केल्यानुसारच आहे का? त्यानंतर प्राप्त झालेली जी वस्तू आहे त्यासोबतची जी गॅरंटी असेल, वॉरंटी असेल, ती गॅरंटी वॉरंटी कार्ड सोबत दिलेलं आहे का? प्राप्त झालेल्या वस्तूंच्या 2 प्रतीमध्ये देयक दिलेली आहेत का? देयक 2 प्रती देणं गरजेचं आहे. त्यानंतर ही जी प्राप्त झालेलं जे देयक आहे ते देयक दरपत्रकामध्ये नमूद केलेल्या दराप्रमाणेच आहे का? त्यामध्ये काही भिन्नता आहे, वेगळं आहे, ते पाहणं गरजेचं आहे. त्यासाठीचा अभिप्राय नमूद करायचा आहे. त्यानंतर प्राप्त झालेल्या सर्व वस्तू सुस्थितीत आहेत का? का त्याच्यामध्ये काही तूटफूट झालेली आहे? यंत्र असेल तर ते यंत्र सुस्थितीत आहे का हे पाहणं गरजेचं आहे. तर यंत्राची चाचणी करून घेऊन चाचणी रिपोर्ट घेणं गरजेचं आहे. टेस्ट रिपोर्ट सोबत ठेवणं गरजेचं आहे. प्राप्त झालेल्या वस्तूची उभारणी केली आहे का? एखाद्या वस्तूची, एखाद्या उपकरणाची, एखाद्या यंत्रसामुग्रीची उभारणी करून द्यायची असेल तर तशी उभारणी केलेली आहे का? उभारणी केलेल्या वस्तूंची तपासणी, टेस्टिंग केलेली आहे का? चाचणी केलेली आहे का? ते पाहणं गरजेचं आहे. आणि प्राप्त झालेल्या वस्तूंची नोंद साठा नोंद वहीमध्ये घेतली गेली आहे का? या सर्व प्रश्नांची, या सर्व सूचींची उत्तर आपल्याला नमूद करायची आहेत. त्या साठा नोंद वहीमध्ये या गोष्टी नोंद करायच्या आहेत. या प्रश्नावलीप्रमाणे या सर्व साहित्याची तपासणी करायची आहे. अशा प्रकारची तपासणी झाल्यानंतर, अभिप्राय नोंदल्यानंतर संबंधित पुरवठादाराला त्या पुरवठादाराचं जे बिल असणार आहे त्या बिलावर हे आपण प्रमाणपत्र नमूद करायचं आहे. काय असणार आहे प्रमाणपत्र? संबंधित वस्तूचा पुरवठा केल्यानंतर पुरवठादारानं जी 2 प्रतीमध्ये बिल दिलेलं आहे त्यापैकी त्या बिलाच्या मागील बाजूस हे प्रमाणपत्र नमूद करायचं आहे. प्रमाणित करण्यात येते की सदरचा खर्च हा उपप्रकल्प अंमलबजावणीसाठी केला आहे. देयकात नमूद केलेल्या वस्तू सुस्थितीत प्राप्त झालेल्या असून त्याची नोंद साठा नोंद वहीमधील पृष्ठ क्रमांक टिंबटिंबवर घेण्यात आली आहे आणि देयकात नमूद केलेले दर योग्य असून देयक पारित करण्यास हरकत नाही. अशा प्रकारचं प्रमाणपत्र त्या बिलाच्या मागील बाजूस नमूद करायचं आहे, नोंदवायचं आहे. आणि त्यानंतरच या पुरवठा आदेशातील अटी आणि शर्तीनुसार या वस्तूचा पुरवठा झालेला आहे याची खात्री केल्यानंतरच बिलाची अदायगी करायची आहे. जीएसटी आणि अन्य कर असतील तर त्या संदर्भामध्ये शासनाने वेळोवेळी जे लिहिलेले निर्देश आहेत त्या निर्देशांचं पालन करायचं आहे. तर या ठिकाणी ही खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खरेदी पश्चात काय कार्यवाही करायची आहे? एखाद्या वस्तूची खरेदी झाल्यानंतर काय कार्यवाही करायची? पुरवठादारास द्यावयाच्या देयकाची रक्कम अदा करताना ₹5,000 पर्यंत रोखीर व्यवहार करायला हरकत नाही. रोख रक्कम संबंधित पुरवठादाराला द्यायला हरकत नाही. परंतु ₹5,000 पेक्षा अधिकची रक्कम जर पुरवठाला द्यायची असेल तर अशी रक्कम जी आहे ती एकतर धनादेशाद्वारे द्यायची आहे, आरटीजीएस द्वारे द्यायची आहे, एनईएफटी द्वारे द्यायची आहे किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे अशी रक्कम अदा करायची आहे. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये ₹5,000 पेक्षा अधिक रक्कम ही रोख स्वरूपामध्ये संबंधित पुरवठादाराला अदा करायची नाही. त्याचप्रमाणे समुदाय आधारित संस्था स्तरावर जी काही खरेदी करण्यात येणाऱ्या सर्व बाबींच्या संपादन अभिलेखांचं व्यवस्थितरित्या जतन करून ठेवायचं आहे. म्हणजे संबंधित सीबीओचा जो प्रोक्युरमेंट प्लॅन आहे त्या प्रोक्युरमेंट प्लॅन, त्यानंतर या संबंधित वस्तूंच्या सर्व दरपत्रक सूचना, त्या अनुषंगाने केलेली सर्व कार्यवाही, या बाबीचे सर्व अभिलेख संबंधित सीबीओनी त्यांच्या स्तरावरती जतन करून ठेवायचं आहे. आणि
जिल्हा स्तरावरचं किंवा विभागीय स्तरावरचं प्रकल्प अंमलबजावणी संबंधात जेव्हा पथक आपल्या सीबीओ स्तरावरती येईल किंवा असे अभिलेख या संबंधित अंमलबजावणी कक्षाकडून आपल्याकडे मागितले जातील, त्या वेळेस हे अभिलेख प्रकल्पाशी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांना तपासण्यासाठी आणि लेखा परीक्षणासाठी उपलब्ध करून द्यायचे आहेत. एखाद्या वस्तूच्या खरेदीबाबत जर काही वाद निर्माण झाला तर त्याचं निराकरण कशा पद्धतीने केलं जाईल याच बाबत सुद्धा स्पष्ट उल्लेख आपल्या पुरवठा आदेशामध्ये असणं गरजेचं आहे. आणि ज्या गोष्टी वाद निराकरण करण्यासाठी नमूद केलेल्या असतील त्यानुसारच ते वाद मिटवायचे आहेत. या सर्व खरेदी प्रक्रियेमध्ये संपादन पद्धतीमध्ये संपूर्ण प्रक्रिया ही पारदर्शक असली पाहिजे. खरेदी करावयाच्या वस्तू आपण ज्याप्रमाणे स्वतःसाठी खरेदी करतो, स्वतःच्या खिशातून पैसे आपले खर्च होत असतात, त्यावेळेस आपण एखादी वस्तू स्वतःसाठी खरेदी करताना किंवा त्यासाठी खर्च करताना जी काळजी घेतो तशाच पद्धतीची काळजी सारासार विचार करून आपल्या संसद विवेक बुद्धीचा निर्णय घेऊन आपली ही खरेदी प्रक्रिया सीबीओनी राबवायची आहे. आता स्थानिक निविदा पद्धतीने जर खरेदी करायची असेल तर त्यासाठी काय कार्यपद्धती राबवायची आहे ते आपण बघूयात. अशा प्रकारची निविदा पद्धतीने जेव्हा आपण खरेदी प्रक्रिया राबवतो ती साधारणपणे रुपये साहेब आवाज गेला. येतोय आवाज? हा सर, ओके ओके. साधारण दिसते तिथे पीपीटी दिसते का? आपण स्थानिक निविदा पद्धतीने करावयाची जी खरेदी आहे त्या संदर्भात आपण माहिती घेत होतो. या ठिकाणी सुद्धा रुपये 70 लाखापेक्षा अधिकची जर खरेदी असेल, मायक्रोफोन कोणाच तरी चालू आहे, कृपया बंद करा. मायक्रोफोन काढून टाक. आपणास वारंवार सूचना दिलेली आहे की कृपया कोणीही आपला मायक्रोफोन चालू करायचा नाही. तरी सुद्धा अनावधानाने कोणाचा तर मायक्रोफोन चालू राहतो, कोणाचा तर व्हिडिओ चालू राहतो आणि मग परत आम्हाला अशा सूचना द्याव्या लागतात की त्या मार्गदर्शकाला परत त्याचा आणि मार्गदर्शन घेणाऱ्याला सुद्धा व्यत्यय निर्माण होतो. कृपया सर्वांनी हे पथ्य पाळा की कुणी आपला मायक्रोफोन अनावधानाने सुद्धा मध्ये चालू करणार नाही. तर मित्रांनो, आपण स्थानिक निविदा पद्धतीने जर एखाद्या वस्तूची खरेदी करायची असेल तर त्या संदर्भामध्ये आपण माहिती घेत होतो. सीबीओच्या स्तरावर
एखाद्या प्रकरणी जर रुपये 70 लाखापेक्षा अधिकची खरेदी असेल किंवा बांधकाम असेल तर त्यासाठी काय कार्यपद्धती राबवायची आहे ते आपण पाहत होतो. यामध्ये सुद्धा संबंधित सीबीओनी आपला प्रोक्युरमेंट प्लॅन तयार ठेवायचा आहे. प्रोक्युरमेंट प्लॅन मध्ये नमूद केल्यानुसार संबंधित बांधकामासाठी किंवा त्या वस्तूंच्या खरेदीसाठी निविदा सूचना तयार करायची आहे. त्यासाठीची कागदपत्र तयार करायची आहे. त्याचबरोबर ही जी निविदा सूचना तयार होईल ही निविदा सूचना प्रकल्प कार्यालय सादर करून त्या कार्यालयाकडून म्हणजे जिल्हा अंमलबजावणी कक्ष असेल तर त्या जिल्हा अंमलबजावणी कक्षाकडून त्यासाठीचं ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यायचं आहे. संबंधित प्रकल्प अंमलबजावणी कक्षाकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर अशा वस्तूंच्या किंवा बांधकामाच्या खरेदीसाठी स्थानिक वर्तमानपत्र त्याचबरोबर संस्थेचं नोटीस बोर्डवर जाहिरात देणं, संबंधित कंत्राटदार पुरवठादार यांना निमंत्रण पाठवणं आवश्यक आहे. त्यानंतर निविदा सबमिशनच्या अंतिम तारखेपूर्वी अशा निविदा प्राप्त करून घेणं, नंतर सार्वजनिकपणे त्या निविदा ओपन करणं. याकरिता ई टेंडरच्या माध्यमातून आपण ही दरपत्रकं मागवू शकता. सार्वजनिकपणे याच्या सर्व निविदा उघडल्या जातील. या निविदा जेव्हा उघडल्या जातील त्यावेळेस समुदाय किंवा ग्रामीण अंमलबजावणी करणाऱ्या कार्यसंघाला 3 पेक्षा कमी निविदा मिळाल्या असल्यास स्थानिक वर्तमानपत्र, प्रांतीय किंवा जिल्हा रेडिओ, दूरदर्शन, जिल्ह्याचं जे रेडिओ केंद्र आहे, दूरदर्शन केंद्र आहे किंवा प्रकल्प समुदाय अशा सर्व स्तरावर सार्वजनिकपणे याकरिता जाहिराती दिल्या तर किंवा निविदा प्राप्त होण्यासाठी जे काय आपण ई टेंडरच्या माध्यमातून जर निविदा मागवलेली असेल, सार्वजनिकपणे या निविदा प्रसारित केलेल्या असतील, आपल्याला पुरेशा निविदा प्राप्त झालेल्या नसतील तर पुरेशा निविदा प्राप्त होईपर्यंत ही आपली प्रक्रिया चालू आहे. ही सार्वजनिकपणे म्हणजे विविध वर्तमानपत्रातून, जाहिरातीच्या माध्यमातून, वर्तमानपत्रातील बातम्याच्या माध्यमातून, जिल्हा रेडिओ वेबसाईटच्या माध्यमातून पुरवठादाराला किंवा सादर करणाऱ्या पुरवठादाराला माहित होईल अशा पद्धतीने कार्यवाही चालू. त्यानंतर निविदांचं मूल्यमापन करून त्याचा अहवाल तयार करायचा आहे. काही निविदा जर पूर्व पुनरावलोकनच्या अधीन असतील तर अशा उपप्रकल्पासाठीची मान्यता, त्यानंतर ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी निविदांचे मूल्यमापन अहवाल राज्यस्तरीय कार्यालयाला सादर करायचे आहेत. ऑनलाईन पद्धतीनं किंवा निविदेसाठी राज्य शासनाने निर्धारित केलेली कार्यपद्धती अवलंबून जी काही निविदादार निवडला जाईल तो निविदादार हा कमीत कमी दरानं पारदर्शकपणाने गुणवत्तापूर्ण वस्तूंची पुरवठा करण्यास सक्षम असल्याची खात्री करून त्याच्यासोबत पुरवठा आदेशासंदर्भामध्ये करार करायचे आहेत. आणि असा जो करार आहे या स्वाक्षरित कराराची प्रत राज्यस्तरीय कार्यालयाकडे सादर करायची आहे. तर या संदर्भामध्ये कोणत्या गोष्टीला परवानगी नाही हे आपण बघूयात. CB1च्या वतीनं स्मार्ट प्रकल्पाची अंमलबजावणी करत असताना राज्यामध्ये काही वस्तूंचे दर हे वस्तू खरेदीसाठी राज्य सरकारबरोबर जे काही दर करार केलेले असतात असे जे दर आहेत, राज्य सरकारचे जे दर आहेत ते दर करार या ठिकाणी मान्य केले जाणार नाहीत. थोडक्यात वस्तू खरेदीसाठी राज्य सरकारचे दर करार मान्य केलेले नाहीत. वस्तू आणि कामे यांच्या खरेदीसाठी किंमत वाटाघाटी करायच्या आहेत. कोणत्याही निविदादाराला किंमत
किंवा अन्य अटी आणि शर्तीमध्ये विशेष प्राधान्य दिलं जाणार नाही याची खातरजमा करायची आहे. त्याचबरोबर एकल प्रतिसाद देणारी निविदा देखील नाकारायची आहे. म्हणजे सिंगल बीड जर असेल तर अशा प्रकारच्या सिंगल बीडच्या आधारे कुठल्याही प्रकारची खरेदी सीबीओनी करायची नाही. जसं आपण मगाशी दरपत्रकाच्या द्वारे खरेदीच्या संदर्भामध्ये तपासणी सूची पाहिली, तशाच पद्धतीनं या खरेदी प्रक्रियेशी संबंधित ज्या काही नस्ती आहे ती नस्ती कशा पद्धतीने ठेवायची आहे ते आपण बघूयात. निविदेच्या द्वारे निविदा प्रक्रियेचा अवलंब करून जर एखाद्या वस्तूची खरेदी केली जात असेल तर अशा प्रकरणी खरेदी प्रक्रियेशी संबंधित सर्व मूळ कागदपत्र सीबीओनी त्यांच्या कार्यालयात ठेवली पाहिजेत आणि स्मार्टचं जर राज्यस्तरीय कार्यालय किंवा जागतिक बँकेच्या अथवा बाह्य लेखापरीक्षकाने केलेल्या खरेदी पश्चात लेखापरीक्षणासाठी ती वेळोवेळी उपलब्ध करून दिली पाहिजे. आता या ज्या संपादन नस्ती आहे त्या संपादन नस्तीमध्ये कोणकोणत्या गोष्टी असणं गरजेचं आहे ते आपण पाहूयात. याच्यामध्ये या नस्तीमध्ये मंजूर उपप्रकल्पाचा प्रस्ताव असणं गरजेचं आहे. उपप्रकल्प खरेदीची जी योजना आहे, जो प्रोक्युरमेंट प्लॅन आहे, तो या ठिकाणी असणं गरजेचं आहे. निविदा अधिसूचना जी आपण काढणार आहोत त्यासाठीची कागदपत्र, दरपत्रकासाठीची विनंती या नस्तीमध्ये असलं पाहिजे. स्मार्ट प्रकल्पाच्या विविध कार्यालयाने दिलेली जी काही सर्व नाहरकत प्रमाणपत्र आहेत, शिफारशी आहेत, या शिफारशी या नसतीला असल्या पाहिजेत. सीबीओच्या स्तरावर प्रसिद्ध केलेल्या ज्या काही जाहिराती असतील त्या जाहिरातीचे पुरावे असणं गरजेचं आहे. निविदा कागदपत्रे प्राप्त झालेल्या किंवा दरपत्रकासाठी विनंती करणाऱ्या निविदाकारांची यादी जी आहे ती यादी या नस्तीमध्ये असणं गरजेचं आहे. एखाद्या निविदाकाराने सादर केलेली सर्व निविदा कागदपत्र कोटेशन्स नस्तीमध्ये असली पाहिजेत. निविदा उघडतानाचं इतिवृत्त, ज्यात बोली सादर केलेल्या निविदादारांची यादी आणि सादर केलेल्या निविदादारांचा तक्ता या नस्तीमध्ये संपादन नस्तीमध्ये असणं गरजेचं आहे. निविदांचा मूल्यांकन अहवाल, त्याचबरोबर प्रकल्पाच्या विभागीय किंवा जिल्हास्तरीय कार्यालयांची मंजुरी पत्र, पुरवठ्याचे आदेश, कामाचे कार्यारंभाचे आदेश, त्याच्या अधिसूचना, वस्तूच्या किंवा बांधकामाच्या पुरवठादाराशी केलेले करार, प्रकल्प आणि समुदाय आधारित संस्था यांच्यात स्वाक्षरी केलेले जे काही करार असतील ते करार या नस्तीमध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर निविदाकारांना सुरक्षा रक्कम प्रदान केल्याची जी काही परत केल्याची कागदपत्र, वस्तूंच्या प्राप्तीसह त्याचे काही प्रगती अहवाल, वस्तूंचे फोटो, त्याचे स्पेसिफिकेशन्स, त्यानंतर पुरवठादाराने किंवा कंत्राटदाराकडून वस्तूंची दिलेली पावती, बिल, प्राप्त तक्रारी संबंधित व त्यांच्या निवारणासंबंधीची कागदपत्र आणि संपादन किंवा या खरेदी प्रक्रियेशी संबंधित इतर सर्व कागदपत्र या संपादन नस्तीमध्ये असणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारची खरेदी प्रक्रिया राबवत असताना, वस्तूची खरेदी करत असताना काही आव्हानाला सामोरं जावं लागतं. तर अशी आव्हानं कोणती आहेत हे आपण जाता जाता पाहूयात. सीबीओच्या माध्यमातून किंवा कोणत्याही वस्तूंची खरेदी करत असताना बऱ्याच वेळेस आपल्याला या सीबीओना किंवा यंत्रणेला अनेक आव्हानाला तोंड द्यावं लागतं, अनेक आव्हानाला सामोरं जावं लागतं. याच्यामध्ये दरपत्रक सूचना काढलेली आहे, परंतु पुरेशी दरपत्रक प्राप्त न होणं हे एक आव्हान असतं. त्यानंतर दस्तऐवज जे ठेवले जातात, सीबीओच्या स्तरावर जे दस्तऐवज ठेवले जातात त्यासाठी दरपत्रकासाठीची विनंती असतील, दरपत्रक पुरवठादाराच्या नोंदी या आपल्याकडे ठेवल्या जात नाहीत किंवा या
दरपत्रकासाठीचे जे काही नोंदी आहेत, हा तपशील आहे, ह्या तपशीलच कधी कधी आपल्या स्तरावरती आपण ठेवत नाही. त्याचबरोबर ही खरेदी प्रक्रिया राबवत असताना किंवा वस्तूंचं संपादन करत असताना जे खरेदीचं धोरण आहे ते धोरण कधी कधी कमकुवत असतं. कधी कधी योग्य खरेदीची जी योजना आहे त्या खरेदी योजनेचा अभाव असतो. त्यामुळे काय होतं की प्रकल्पाने वितरित केलेला जो निधी आहे त्या निधीचा वापर वेळेत होत नाही आणि वेळेत न झाल्यामुळे प्रकल्प अंमलबजावणी वेळेत होत नाही. पर्यायाने प्रकल्पाची अंमलबजावणी रखडत राहते आणि प्रकल्प अंमलबजावणीची जी फलश्रुती आहे ती फलश्रुती निश्चित किंवा निर्धारित वेळेत पूर्ण होत नाही आणि त्याचे अपेक्षित परिणाम आपल्याला मिळत नाही. कधी कधी काय होतं, एकच निवेदकार किंवा एकच पुरवठादाराचे आपण पुन्हा पुन्हा निवड करतो. म्हणजे काय, अशा पद्धतीने आपण एकाच निविदाकाराकडून किंवा एकाच पुरवठादाराकडून वस्तूंची किंवा सेवेची खरेदी करत असतो. त्यामुळं एक कृत्रिम स्पर्धा, अनियंत्रित कराराची भिन्नता या माध्यमातून निर्माण होते आणि या सर्व प्रक्रियेमुळे हलक्या दर्जाचा मालाचा पुरवठा या संबंधित पुरवठादाराकडून होतो. तडजोड करून आपल्याकडून मालाचा स्वीकार करतो आपण. मालाची तपासणी न करता, गुणवत्तापूर्ण माल आहे का नाही याची खात्री न करता आपण तो माल स्वीकारतो. त्याचबरोबर कराराच्या योग्य व्यवस्थापनाचा अभाव. आपण जे करारपत्र केलेलं आहे, ज्या पुरवठा आदेशाद्वारे किंवा ज्या कराराद्वारे आपण वस्तूची खरेदी करतोय त्यामध्ये नमूद केलेल्या कराराकडे आपण डोळेझाक करतो. त्यामुळे आपल्या प्रकल्पाची जी अंमलबजावणी प्रगती आहे त्या देखरेख करण्याची जी यंत्रणा आपल्याकडे नसते. या बाबीचे साधारण दस्तावेज सुद्धा आपल्याकडे ठेवत नाही, त्याच्या नोंदी आपण आपल्याकडे ठेवत नाही आणि त्यामुळं या प्रकल्पाच्या अनुषंगानं प्रकल्प अंमलबजावणी, एकीकडे आपण हिरिरीने प्रकल्पाची अंमलबजावणी करत असतो, परंतु दुसरीकडे या प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने ही जी विविध आव्हानं आहेत यामध्ये आपण कमी पडतो आणि पर्यायानं आपल्याला या प्रकल्पामध्ये नुकसान सहन करावं लागतं, अपयश सहन करावं लागतं. ज्या उद्देशाने, ज्या हेतूने, ज्या प्रेरणेने आपण या प्रकल्पाला सुरुवात केलेली असते त्याचा उद्देश सफल होत नाही, त्याचे परिणाम चांगले मिळत नाहीत आणि पर्यायानं आपण सर्वच निराशेच्या गर्तेत जातो आणि प्रकल्पामध्ये मला अपयश आलं, माझ्याकडून कोणताही प्रकल्प निश्चितपणे व्यवस्थितपणे राबवला जात नाही, या मानसिकतेमध्ये आपण जातो. तर या सर्व गोष्टी जर टाळायच्या असतील तर या संपादन पद्धतीमध्ये किंवा खरेदीमधली जी काही महत्त्वाची आव्हानं आहेत त्या आव्हानाला आपण समर्थपणे ती आव्हानं पेलली पाहिजेत, त्याला समर्थपणे तोंड दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये या सर्व अटी शर्तीचं आपण पालन केलं पाहिजे आणि अशा पद्धतीने जर आपण कार्यपद्धती अनुसरली तर निश्चितच आपला जो प्रकल्प आहे तो प्रॉडक्टिव्ह पार्टनरशिप मधला असेल किंवा मार्केट ॲक्सेस प्लॅन मधला असेल तर किंवा इतर नाविन्यपूर्ण बाबीतला प्रकल्प असेल तर त्या प्रकल्पाच्या यशस्वीतेपर्यंत आपण निश्चितच पोहोचाल याची मला तरी खात्री वाटते. या ठिकाणी माझं मार्गदर्शनाचं सत्र संपलेलं आहे. या घटकाशी संबंधित समुदाय आधारित संपादन पद्धतीच्या संदर्भामध्ये काही कोणाच्या शंका असतील तर त्या शंका जरूर विचाराव्यात. आता माझं हे जे सत्र आहे ते मार्गदर्शनासाठी खुलं आहे. कृपया कोणाला काही शंका असतील तर जरूर विचाराव्यात.